नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कीर्तिमान वराडीचं ज्यावेळी आपल्याला सेटिंग चालू झालं किंवा आपणाला बोराच्या आकाराचं आपणाला फळ तयार झालं त्यावेळी आपणाला प्रामुख्याने जी फुलकळी निघत आहे किंवा जी फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे. त्यासाठी आपणाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर आत्ता आपणाला जे मालाचं सेटिंग झालेलं आहे त्याची चांगल्या पद्धतीने फुगवण असेल तसेच अशा पद्धतीने जो आपला माल सेट झालेला आहे किंवा कंटिन्यू फ्लॉवरिंग चालू आहे, कंटिन्यू पंजांचं सेटिंग चालू आहे, त्याचबरोबर आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये आपणाला सेटिंग असेल किंवा मालाची साईज असेल, मालाची किपिंग क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर पानांची सुद्धा किपिंग क्वालिटी असेल, कोणत्याही प्रकारचा व्हायरस असेल, करप्याचा अटॅक असेल किंवा जे आपणाला नागाळे असेल, थ्रिप्स असेल, याचा कोणत्याही प्रकारचा आपणाला अटॅक असेल हा जाणवणार नाही. तर अशा पद्धतीने आपणाला सेटिंग मिळवायचं आहे. सेटिंग चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आता मालाची संख्या ही भरपूर आहे, त्यामुळे आपणाला फळाची साईज असेल, चांगल्या पद्धतीने गर भरणे, चांगल्या पद्धतीने वजन मिळणे, यासाठी आपणाला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी आपण आता मालाची संख्या भरपूर आहे, त्याच्यासाठी आपणाला प्रामुख्याने साईज चांगली मिळाली पाहिजे, वजन चांगलं मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपणाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे, खतांचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने दिलं पाहिजे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने साईज मिळणार आहे, गर चांगला भरणार आहे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने कलर मिळण्यासाठी आपणाला कसं नियोजन करायचं आहे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, चांगल्या पद्धतीने सेटिंग चालू झालं आहे. आता मालाची फुगवण आपणाला मिळवायची आहे. यासाठी आपणाला ड्रिपच्या माध्यमातून पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे एकरी 5 किलो पोटॅशियम सोनाईट, त्याच्यासोबत बोरॉन हे 500 ग्रॅम द्यायचं आहे. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडिगॅम कंपनीचं 4247 हे एकरी आपल्याला 3 किलो हे ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे. हे दुसरं ॲप्लिकेशन झालं. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही जर शेंडा व्यवस्थित चालू आहे, चांगल्या पद्धतीने शेंडा निघत आहे, फ्लॉवरिंग चालू आहे, त्याच जर शेंडा चांगल्या पद्धतीने चालू असेल तर चिलेटेड कॅल्शियम घेऊ शकता किंवा लिक्विड स्वरूपातील तुम्ही 11% ऑक्साईडचं कॅल्शियम वापरू शकता. मग वेलागोर कंपनीचं तुम्ही कॅल्बिट सी वापरू शकता किंवा इतर कंपन्यांचं सुद्धा ICL कंपनीचं सुद्धा कॅल्शियम हे लिक्विड कॅल्शियमसुद्धा वापरू शकता. हे जर शेंडा चांगला चालू असेल तर लिक्विड कॅल्शियम वापरा. जर शेंडा स्टॉप झाला असेल किंवा शेंडा जर निघत नसेल तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरा, त्याच्यासोबत 13-0-45 वापरा. जर चांगल्या पद्धतीने शेंडा चालू आहे तर लिक्विड कॅल्शियम एकरी 1 लिटर व 13-0-45 हे 5 किलो याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. चांगल्या पद्धतीने मालाला साईज असेल, कलर असेल किंवा चकाकी ही चांगल्या पद्धतीने मिळालेली हा पाहायला मिळणार आहे. आपण सेटिंगसुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये पूर्ण पंजा सेटिंग होत आहे. त्याचबरोबर जे नवीन आपणाला निघालेलं फ्लॉवरिंग असेल किंवा फुलकळी असेल त्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं हे पूर्ण प्लॉटमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की कोणत्या प्रकारचा नागाळे असेल, थ्रिप्स असेल किंवा व्हायरस असेल, करप्यातसुद्धा अटॅक हा झालेला नाही. आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर फवारण्यांचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, साईज चांगली मिळाली पाहिजे. याच्यासाठी पहिली फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यासाठी जर साईज मिळत नसेल तर 100 लिटर पाण्यासाठी 6B हा 1 ग्रॅम, त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम 100 ग्रॅम, चिलेटेड बोरॉन 100 ग्रॅम व 05234 हे खत आपणाला 300 ते 400 ग्रॅम व रोको हे 100 ग्रॅम याची एक फवारणी दिली तर चांगल्या पद्धतीने साईज मिळालेली ही पाहायला मिळणार आहे. आता जर फळांचं क्रॅकिंग जायत असेल किंवा फळं जर तडकत असतील तर कॅल्शियम बोरॉनचा वापर करा स्प्रेद्वारे. जे तुम्हाला पावडर स्वरूपातील कॅल्शियम बोरॉन आढळते किंवा लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम बोरॉन आढळते त्याचा वापर करा. जर गेरव्याचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल किंवा पानं खालून पिवळी पडत असतील तर नेटिओ सिलिकॉन 05234 याचासुद्धा स्प्रे देऊ शकता. चांगल्या पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी राहणार आहे. जर हाय टेम्परेचर आहे, पानांच्या वाट्या होत असतील तरीसुद्धा तुम्ही कॅल्शियमचा जर वापर केला वरतून तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो झाडावाला आलेला ट्रेस असेल किंवा पानावर आलेला ट्रेस हा निघालेला पाहायला मिळतो. किंवा त्याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता. मेगाफॉल हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली, त्याच्यासोबत चिलेटेड मॅग्नेशियम हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम व त्याच्यासोबत एखादं चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक मग 22 वापरू शकता किंवा M45 वापरू शकता. याचा जरी स्प्रे दिला तर पानांची किपिंग क्वालिटी किंवा पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकून राहिलेली हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आपण वारंवार ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील किंवा वारंवार फवारण्या ह्या कोणत्याही केलेल्या नाहीत. आपण या प्लॉटचे लावल्यापासून कशा पद्धतीने आपण नियोजन केलं किंवा कोणत्या स्टेजला कोणतं खत वापरलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे केलं पाहिजे याच्याविषयी सविस्तर चर्चा केली. अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे. आपण ज्यावेळी हार्वेस्टिंग चालू होणार आहे किंवा पहिला तोडा होणार आहे त्यावेळीसुद्धा आपण या प्लॉटचा हा व्हिडिओ देणार आहे.
यावेळी थंडीचं वातावरण आहे त्यावेळी सुद्धा चांगल्या पद्धतीने कीर्तिमान व्हरायटी ही सेट होत आहे. चांगल्या पद्धतीने मालाची साईज आपण पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये मालाची साईज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने सेटिंग असेल किंवा मालाची साईज ही चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला हे पाहायला मिळत आहे. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.